नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 6 वाजलेले आहेत. टी व्ही बोलनसेनीच्या 911 FM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025, विशेष करून रविवार आहे आणि महाराष्ट्रातल्या देशभरातल्या बातम्या आपण आपल्यासमोर मांडतो आहे. पण महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या आणि आमच्या टी व्ही बोलनसेनेच्या विविध प्लॅटफॉर्ममधील आमचे जे प्रेक्षक आहे, जे सामाजिक, पत्रकारिता, उद्योग, कला, क्रीडा, शेती, सहकार, विविध क्षेत्रातले जे आमचे मान्यवर प्रेक्षक आहे, त्या सर्वांना तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. या टीमचे अर्थात साप्ताहिक बुलंदसेना, दैनिक बुलंदसेना, टी व्ही बुलंदसेना नंबर 1, त्यानंतर टी व्ही बुलंदसेना 911 FM नंबर 1चे मुख्य संपादक, चेअरमन सन्माननीय माननीय श्री संतोष कोल्हे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या टीमची बेधडक वाटचाल सुरू आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की माननीय श्री संतोष कोल्हे पाटील हे बुलंदसेना पार्टीचे राष्ट्रीय पक्षी प्रमुख आहे. पक्षीय राजकारण हे वेगळ्या पद्धतीने चालू आहे आणि त्याबरोबर निपक्ष स्तरावर शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, जनता दल असेल, रिपाई असेल, RPI असेल, वंचित असेल, स्वाभिमान आघाडी असेल, राजू शेट्टी यांचा पक्ष असेल किंवा इतर कुठल्याही पक्ष असेल किंवा सामान्य माणसाच्या तक्रारी असतील, तितक्याच ताकदीने आम्ही रोखठोकीने किंवा तितक्याच विचाराने त्यांचे मुद्दे मांडतो. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये संतोष कोल्हे पाटील यांच्या या पत्रकारितेमुळे महाराष्ट्राच्या पत्रकारितेत प्रचंड वादळ त्यानिमित्त तयार झाले. आदरणीय संतोष कोल्हे पाटील हे महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे पदाधिकारी होते. मागच्या 5-6 दिवसापूर्वी त्यांनी पत्रकारी त्या पदावरती काम करत असताना संघटनेचा त्याग केला. त्या त्यागानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघामध्ये प्रचंड असा एक मोठा भूकंप तयार झालेला आहे, ज्यातले 20-22 जिल्ह्यातून माननीय श्री संतोष कोल्हे पाटील यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रचंड पदाधिकारी समोर येत आहेत. त्यामुळे डॉक्टर विश्वास आरोड हे कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तिथून त्यांना संपर्क केला की आम्हाला 1 डिसेंबर 2025पर्यंत वेळ द्या, तुम्ही तुमचा राजीनामा परत घ्या, असा निरोप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक माननीय श्री संजय भोकरेजी आणि वसंत मुंडे आणि गोविंदजी वाकडे यांचा आहे. त्यावरती आता निर्णय काय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण संतोष कोल्हे पाटील यांनी त्यांना एका वाक्यात सांगितलं, पहिल्या एकदा राजीनामा दिला होता, एक मी संधी दिली होती, त्या संधीत तुम्ही सुधारणा करायला पाहिजे होती, ती मी केली नाही. आता परत तुम्हाला दुसरी संधी देणं हे योग्य बसत नाही. तरीसुद्धा 3 दिवसात 4 दिवसात तुम्हाला काय करता येईल ते करा, पण मात्र मी माझ्या पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने मी आता वाटचाल सुरू केलेली आहे. अर्थात त्यांनी सांगितलं की आम्ही नवीन पत्रकार संघ स्थापन करतो. ही त्यांची पुढची एक वाटचाल झाली. पण मात्र टी व्ही बुलंदसेनेच्या प्रेक्षकांना ही चांगली आम्ही बातमी देतो आहे की संतोष कोल्हे पाटील यांच्या या नव्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातल्या सामान्यातले सामान्य पत्रकारांना एक नवी शक्ती, एक नवी प्रेरणा मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांचे विचार आता भारतभर जाण्याच्या दृष्टीने सुरुवात झालेली आहे. संतोष कोल्हे पाटील हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जिगरबाज वाघ आहे. ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हयातीत असताना ज्या अडचणी बाळासाहेबांना राजकारणात आल्या असतील किंवा तेवढ्याच ताकदीने बाळासाहेबांनी त्या अडचणीचा निपटारा केला, अर्थात त्याच अर्थाने तीच भूमिका आज संतोष कोल्हे पाटील यांच्यामध्ये दिसत आहे. संतोष कोल्हे पाटलाकडे अष्टपैलू एक असं एक नेतृत्व आहे की जे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्याकडं किंवा कोणत्याही आमदार, खासदार, मंत्र्याकडे ही गुणवत्ता नाही. त्यामुळे ते टायगरच आहे. याचा परिणाम आता महाराष्ट्रात दिसतोय. धन्यवाद. आणि नंतर